तुम्ही त्रिकोण सिद्धांत पूर्ण वाचलंय ना? हो. त्रिकोण सिद्धांताच्या आधारावर म्हणताय का हे सूत्रमित्र कोष्टकाच्या आधारे म्हणताय? त्रिकोण सिद्धांतांच्या आधारेच सर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की त्रिकोण सिद्धांतामध्ये जे हे दिलेलं आहे काय, कर्क लग्नाची पत्रिका मांडली, काय तुमचा ग्रहांपासून एकमेकांपासून म्हणजे कोणातले हे मित्र होतात बरोबर, आणि बरोबर केंद्रात मध्ये संघर्ष होतो, त्यामुळे तिथे सम किंवा शत्रू होतात. हे आहे की पुढे आहे, हा आजच्या लेक्चर मध्ये होईल ते. बरोबर. पाप आणि अतिपापी जे आहे की नाही त्याच्यामध्ये ह्या गोष्टी होऊन जातील. बर, सुरू करूया का आपण, म्हणजे हो वेळ जाणार नाही चालेल. आपला. तुमचा आवाज थोडा बारीक येतोय. माझा आवाज बारीक येतोय? हा. दुपारी जेवलो नाही अजून. करू देत का सर? तुमचा आवाज बारीक झाला असेल मॅडम. हा, मॅडमचाच आवाज बारीक यायला लागलाय आम्हाला. बारीक यायला लागलाय. सरांचा येतोय आम्हाला फुल. हा बघा, सगळे सरांना परफेक्ट येत. हो, आता म्हणणारच ना सर. ऐकायचंय. ठीक आहे, चालेल, सुरू करा सर. तर लघु पराशरी आपण बघितली. लघु पराशरी शिकत असताना पहिले 4 श्लोक आपण काल बघितलेत. 4थ्या श्लोकामध्ये आपण थोडंसं अनालिसिस केलं. 4थ्या श्लोकामध्ये काही नियम जे आहेत 4थ्या श्लोकामध्ये, त्यामध्ये आपण संज्ञा बघत आहोत. संज्ञा म्हणजे काय, एकच मिनिट. फाईल ओपन करतो. संज्ञामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय की जे भाव आहेत प्रथम स्थानापासून द्वादश स्थानापर्यंत, त्या भावांना नेमकं काय काय म्हटलं जातं, काय काय संज्ञा आहेत त्या बघितल्यात. ऍक्च्युअली 4थ्या श्लोकामध्ये त्यांना काय सांगायचं आहे, 4थ्या श्लोकामध्ये त्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की ही जी काय लघु पाराशरी आहे ती पाराशरी आपण ज्या वेळेला शिकतोय त्यावेळेला या ग्रंथामध्ये काही संज्ञा येणार आहेत किंवा पुढे काहीतरी योग येणार आहेत. त्या योगाच्या अनुषंगानं काही संज्ञा किंवा काही शब्दांचे अर्थ किंवा पत्रिकेमध्ये काही शब्द वारंवार येणार आहेत. त्याच्यामध्ये भाव आहे, ग्रह, दृष्टी, युती, स्थिती, परत बल किंवा राशी, संबंध, हे जे काय 8 शब्द येणार आहेत त्या शब्दांचे नेमके अर्थ काय हे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना सांगायचे आहे. ठीक आहे. आता हे सांगत असताना आपण बघितले भावाला संज्ञा काय काय ते बघितले. प्रथम स्थानाला तनुस्थान किंवा लग्नस्थान म्हणतात, द्वितीयाला धनस्थान म्हणतात. ऑलरेडी आपण हे शिकलेलो आहे, त्यामुळे काय आपण त्यामध्ये खोलात जायचं नाहीये. नंतर आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला 12 घरं जे आहेत त्याच्यामध्ये काही विशेष संज्ञा पण आहेत. विशेष संज्ञामध्ये त्रिकोण स्थान, त्रित्रिकोण, केंद्र, चतुरस्त्र, उपचय, अनुपचय अशा पण काही संज्ञा आहेत. त्या संज्ञा आपण बघायच्या आहेत. नॉर्मली हे सगळ्यांना माहित आहे, तरी मी ओझरत सांगतो. त्रिकोण स्थान आपल्याला माहित आहेत, 1, 5, 9 ही आपण त्रिकोण स्थान म्हणून मानतो. त्यामध्ये त्रित्रिकोण मध्ये नवम स्थानाला जास्त महत्व आहे. आता नवम स्थानाला महत्व का आहे, त्रित्रिकोणला नवम स्थानच का दिलेलं आहे? जसं केंद्र चान 4 आहेत, 1, 4, 7, 10. ठीक आहे. ह्या 1, 4, 7, 10 मध्ये उत्तरोत्तर दशम स्थान बलवान आहे. म्हणजे लग्न स्थानानंतर चतुर्थ बलवान, चतुर्थानंतर सप्तम बलवान, सप्तमापेक्षा दशम बलवान. म्हणून केंद्रामध्ये जसं दशम स्थान बलवान आहे तसं त्रिकोणामध्ये नवम स्थान बलवान आहे, म्हणून त्याला त्रित्रिकोण शब्द वापरलाय. ठीक आहे. केंद्र स्थान दिले. चतुरस्त्र मध्ये 4 आणि 8 या 2 भावांना चतुरस्त्र म्हणतात. उपचय मध्ये 3, 6, 10, 11. अनुपचय मध्ये 1, 2, 4, 5, 7, 8, 9, 12. त्रिकस्थानामध्ये माहिती आहे आपल्याला 60, 12 येतात. कारक मध्ये 2, 7 येतात. आयुष्यकारक मध्ये 3 आणि 8 2 स्थान येतात. सर व्हॉट्सअप बघा थोडं, 1 मिनिट मेसेज टाकलाय. सॉरी डिस्टर्ब केलं.
ठीक आहे. ॲव्हरेज ज्योतिराव हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे कॉमन गोष्टी आहेत, ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. पन्फर स्थानं कुठले आहेत, अपोक्लिम स्थानं कुठले आहेत, या स्थानांचा उपयोग काही ठराविक राजयोगामध्ये केला जातो किंवा शुभाशुभ ठरवण्यामध्ये केला जातो. जसं आपण ओघानं पुढे शिकत जाऊ तर तसं या स्थानांचा अर्थ आणि हे आपल्याला लक्षात येईल. आता हे जे काय संज्ञामध्ये आपण ज्या संज्ञा बघत आहोत त्या संज्ञेमध्ये दृष्टी हे पण आपल्याला बघायचं आहे. मग दृष्टीमध्ये त्यांनी काय केलंय, 5वा श्लोक जो आहे तो दृष्टीवरच आहे. 5वा श्लोक असा आहे बघा, पश्यन्ति सप्तमं सर्वे शनी जीव कुजादयः विशेषतश्च त्रिदश त्रिकोण चतुरष्टमान. म्हणजे याचा अर्थ असा होतो, पश्यन्ति म्हणजे बघतोय किंवा पाहत आहे, सप्तमम सर्वे म्हणजे सर्व ग्रह सप्तम स्थानाला पाहतात. म्हणजे सर्व ग्रहांची 7वी दृष्टी ही जे काय आहे ती कॉमन. सर्व ग्रह आपल्या स्थानापासून 7व्या स्थानावर पाहतात. ठीक आहे. विशेषतश्च म्हणजे याच्यामध्ये शनी, जीव आणि कुज. शनी म्हणजे शनी, जीव म्हणजे गुरु आणि कुज म्हणजे मंगळ. हे 3 ग्रह जे आहेत त्यांना विशेषतश्च म्हणजे त्यांना विशेष दृष्टी आहे. ती कुठली आहे, शनीला 3 10, त्रिकोण म्हणजे 5 आणि 9, जीवाला म्हणजे गुरुला 5 आणि 9, चतुरष्टमान कुजाला म्हणजे मंगळाला चतुर आणि अष्टम म्हणजे 4 आणि 8. म्हणजे त्यांना इथं काय सांगायचं आहे की शनीला विशेष दृष्ट्या 2 म्हणजे 7वी तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त 3 आणि 10 हे जे आहे ही सुद्धा विशेष दृष्टीमध्ये आहे, पूर्ण दृष्टी मानावी. तसंच गुरुला त्रिकोण म्हणजे 5 आणि 9 म्हणून गुरुला 5, 7, 9 पूर्ण दृष्टी आहे. आणि कुज म्हणजे मंगळाला चतुरष्टमान म्हणजे 4 आणि 8 ह्या मंगळाला विशेष दृष्टी आहे. ते या श्लोकामध्ये त्यांना सांगायचं आहे. खाली अर्थ दिलेला आहे श्लोकाचा, वाचलं की तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मूळ आपण परत 4थ्या श्लोकामध्ये जाणार आहोत. 5वा श्लोक मध्येच मी घेतलेला आहे. का घेतलेला आहे, कारण त्याच्यामध्ये दृष्टी संदर्भात त्यांनी विशेष दृष्टी फक्त त्यांनी इथं एक्सपोज केलेली आहे की शनीला, परत नंतर मंगळाला आणि गुरुला काही विशेष दृष्ट्या आहेत, त्या कोणत्या, त्याचा आधार श्लोक तुम्हाला इथं सांगितलेला आहे. भावेश, आता इथं 2 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत की नॉर्मली बऱ्याच ग्रंथांमध्ये जे प्रत्येक भावाला नैसर्गिक मालक दिलेले आहेत किंवा भावाचे मूळ मालक किंवा भावकारक ग्रह जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये आणि पराशरांच्या मतामध्ये फरक आहे. तो फरक असा आहे, पराशरांचं मत काय आहे की प्रत्येक भावाला एकच अधिपती आणि इतर ग्रंथामध्ये काय दिले, एका भावाला कदाचित 2 दिलेले आहेत, काहीला 3 दिले आहेत, काहीला 4 दिलेले आहेत. ते कसे आहेत बघा. प्रथम भावाला रवी, सगळ्यांचं सहमत आहे. द्वितीय भावाचा मूळ नैसर्गिक मालक गुरु आहे, सगळ्यांना मान्य आहे. तृतीय भावाचा मूळ मालक मंगळ आहे, सर्वांना मान्य आहे. चतुर्थ भावाचा मूळ मालक चंद्र आणि बुध आहे, पण पराशरांच्या मते फक्त चतुर्थाचा मालक चंद्र आहे. पंचमाचा गुरु आहे, षष्ठाचा शनी आणि मंगळ आहे, परंतु षष्ठाचा मूळ मालक फक्त मंगळ आहे, शनी नाही, पराशरांचं मत आहे. सप्तमाला शुक्र आहे, अष्टमाला शनी आहे, 9व स्थानाला रवी आणि गुरु आहे, पण पराशर मते फक्त गुरु आहे, रवी नाही. दशम स्थानाचा मध्ये रवी, बुध, गुरु, शनी असं 4 मालक आपण मानतो, पण पराशर मते फक्त बुध दशम स्थानाचा मालक येतो. एकादश मध्ये गुरु आहे, द्वादशाचा शनी आहे. ठीक आहे. म्हणजे इथं पराशरांना एकच सुचवायचं आहे की प्रत्येक ठिकाणी मतभेद आहेत, मतांतर आहेत. इतर पद्धतीमध्ये भावकारक ग्रहांच्या मध्ये प्रत्येक भावाला ग्रह जे दिलेले आहेत त्यामध्ये एकापेक्षा जास्त मालक त्या घराचे दिलेले आहेत, परंतु पराशरांनी सांगितले नाही, प्रत्येक घराला एकच मालक आहे, तो त्या चार्ट प्रमाणे दिसतोय आपल्याला. म्हणजे आपण ज्या वेळेला एखादी पत्रिका सोडवणार आहे त्यावेळेला एकाच मालकाला प्राधान्य द्यायचं आहे का अनेक मालकांना प्राधान्य द्यायचं आहे, तर ह्याच्यामध्ये तुमचं उत्तर असं पाहिजे की त्यावेळेला तुम्ही फक्त एकाच मालकाला प्राधान्य द्यायचं आहे. कारण आपण काय शिकतोय, पराशरीने लिहिलेले नियम शिकतोय. याचा अर्थ पराशरीने लिहिलेले नियम यानुसार जर आपण विचार केला तर
एकच मालक हा त्या भावाचा कारक होतो. एकापेक्षा जास्त ग्रह त्या भावाचे मालक होत नाहीत. ठीक आहे, पुढे बघा. आता पुढं नॉर्मली आपल्याला माहिती आहे शुभग्रह पापग्रह फार काही चिकित्सा करण्यासारखं नाहीये. शुभग्रहामध्ये गुरु, शुक्र, बुध, चंद्र शुभग्रह दिलेत. पापग्रहामध्ये रवी, मंगळ, शनी, क्षीणचंद्र, पापग्रह युक्त बुध, राहू आणि केतू. पापग्रहांच्या अनालिसिस मध्ये एवढं अनालिसिस येतात. पूर्णचंद्र माहिती आहे तुम्हाला, शुक्ल एकादशी पासून कृष्ण पंचमी पर्यंत जो चंद्र आहे त्याला पूर्णचंद्र म्हणतात. क्षीणचंद्र हा कृष्ण एकादशी पासून शुक्ल पंचमी पर्यंत आहे. ठीक आहे, हे सर्वांना माहिती आहे. आता ग्रहांच्या नंतर ग्रहांच्या राशी दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता राशीमध्ये तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला आपण एक चार्ट बघितला होता. त्या चार्ट प्रमाणे आपण अनालिसिस केला असता आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक ग्रहाला 2-2 राशी का दिलेल्या आहेत. बरोबर की नाही. तुम्ही जो चार्ट मागच्या वेळेस बघितला होता तो जर ओपन केला तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक ग्रहाला 2-2 राशी आपण दिलेल्या आहेत. त्या 2 राशी आपण का दिलेल्या आहेत त्याचं उदाहरण तुम्हाला, त्याचं एक्सप्लेनेशन मागच्या वेळेस सांगितलेलं आहे तुम्हाला. 2 का दिले गेले त्याच्यामध्ये बघितलं. मागच्या वेळेस बघितलंय का तुम्ही? परत एकदा ओपन करूया मागच्या वेळेचं. स्क्रीन शेअर करतो, परत एकदा नीट बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल त्याचा. हा चार्ट दिसतोय सगळ्यांना? दिसतोय का? हो सर. आता याच्यामध्ये बघा ग्रहांचा क्रम आहे. रवी, बुध, शुक्र, बरोबर. बुध शुक्र अंतर्गत ग्रह आहे. नंतर पृथ्वी आहे. पृथ्वीला आपण विषुववृत्तासारखं मध्ये हे दिलेलं आहे, बायफर्केशन लाईन दिलेलं आहे. नंतर मंगळ, गुरु, शनी, बाहेरच्या कक्षेमध्ये मंगळ, गुरु, शनी आहे. ओके, त्याच्यामध्ये लघु पाराशरीमध्ये एक अतिशय जबरदस्त एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यांनी. वस्तुतः हे जे विश्लेषण आहे ते सुद्धा त्याला योग्य आणि तंतोतंत लागू पडतं. त्यांनी काय दिले बघा, या 12 राशीमधून सिंह राशीपासून अनुलोम क्रमापासून 6 राशी सूर्याच्या प्रभावाखाली येतात. त्यांचं म्हणणं काय आहे, सिंह राशीपासून अनुलोम क्रमापासून 6 राशी सूर्याच्या प्रभावात येतात, तर कर्क पासून प्रतिलोम क्रमापासून 6 राशी चंद्राच्या प्रभावाखाली पडतात. ठीक आहे, हा सूर्य आहे, हा चंद्र आहे. अनुलोम विलोम म्हणजे काय, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. सिंह नंतर कन्या, तूळ वगैरे वगैरे ह्या ज्या काही राशी आहेत ते सूर्याच्या प्रभावाखाली येतात आणि ह्या 6 ज्या राशी आहेत त्या चंद्राच्या प्रभावाखाली येतात. नंतर त्यांना इथं काय म्हणायचं आहे, पराक्रम आणि शौर्याचं प्रतीक सिंह राशी असल्याने सूर्याने सिंह राशी स्वीकारली म्हणजे त्याला दिली गेलेली आहे. त्याच्या जवळ त्याचा मित्र म्हणून चंद्राला नजीकची कर्क राशी दिली गेली. ठीक आहे, म्हणजे सूर्याला सिंह राशी दिली गेली, चंद्राला कर्क राशी दिली गेली. आणि त्याच्यानंतर त्याच्या कक्षेत जे जे ग्रह आले त्या त्या ग्रहांना त्या कक्षांच्या राशी दिलेल्या आहेत. म्हणजे बुधाला इकडची एक कन्या राशी, तिकडची एक मिथुन राशी. शुक्राला इकडची एक तूळ राशी, इकडची एक वृषभ राशी. मंगळाला वृश्चिक राशी, मेष राशी. धनु राशी, मीन राशी. शनीला मकर, कुंभ. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलंय, पराक्रम आणि शौर्याचे प्रतीक सिंह राशी असल्याने ती सूर्यानं तर मित्र राशी म्हणून चंद्राला नजीकची राशी कर्क राशी दिली गेली. नंतर दोन्ही अनुलोम आणि प्रतिलोम क्रमाने एक एक राशी युवराज बुध, मंत्री शुक्र, सेनापती मंगळ, पुरोहित गुरु आणि सेवक शनी यांना दिल्या गेल्या. म्हणजे इथं आपल्याला 2 गोष्टी अभिप्रेत होतात की प्रत्येकाला राशी कुठल्या कुठल्या दिलेल्या आहेत. ही पृथ्वी आहे, इथं नक्षत्र मंडल आहे, 4 बाजूनी नक्षत्र मंडलाची विभागणी राशीमध्ये केलेली आहे. ग्रहांचा क्रम आहे, त्या क्रमाचा विचार केला तर अशा पद्धतीने त्यांची विभागणी झाली. ठीक आहे, हे झालं राशी. त्याच्यानंतर ह्या राशी ज्या आहेत त्या 12 राशी आहेत. 12 राशी माहिती आहे तुम्हाला, मेष, वृषभ वगैरे वगैरे, त्यात आपल्याला जायचं नाही. नंतरचा प्रकार आहे तो दृष्टी. आता मागाशी बघितली विशेष दृष्टी,
दृष्टीमध्ये दोन प्रकारच्या दृष्टी सांगितल्या गेल्या, एक पाददृष्टी आणि पूर्ण दृष्टी. पाददृष्टी म्हणजे काय आणि पूर्ण दृष्टी म्हणजे त्याचं फळ 100% आहे, त्याला आपण पूर्ण दृष्टी म्हणतो. पाददृष्टीमध्ये एक पाद, द्विपाद, त्रिपाद आणि त्रिपाद पर्यंतच येतात आणि चौथी दृष्टी म्हणजे पूर्ण दृष्टी. पाददृष्टी म्हणजे 3 आणि 10, म्हणजे प्रत्येक ग्रह स्वतःच्या स्थानापासून 3ऱ्या आणि 10व्या स्थानावर पाददृष्टीने पाहतो, एक पाददृष्टीने पाहतो, म्हणजे त्याचं फळ आहे 25%. द्विपद म्हणजे प्रत्येक ग्रह आपल्या स्थानापासून 5व्या आणि 9व्या स्थानावर दृष्टी टाकतो, त्याचं फळ आहे 50%. आणि त्रिपद म्हणजे 4 आणि 8, 75%. आणि पूर्ण दृष्टी म्हणजे 100%. असं तुम्ही लक्षात ठेवला तर जास्त चांगलं. विशेष दृष्टी आपण बघितलंय, शनीला 3-10 आहे, गुरुला 5-9 आहे, मंगळाला 4 आहे, मगाशी आपण श्लोकामध्ये बघितलंय. नंतरच जी संज्ञा येते ती युती म्हणजे माहितीये तुम्हाला, 2 ग्रह एकत्र असणे, एकमेकांच्या सोबत असणे, त्याला आपण युती म्हणतो. युतीमध्ये 7 प्रकारच्या युत्या होऊ शकतात. द्विग्रह 2 ग्रह एकत्र असणे, त्रिग्रह 3 ग्रह एकत्र असणे, चतुर्ग्रह 4 ग्रह एकत्र असणे, पंचग्रह 5 ग्रह एकत्र असणे, षड 6, सप्तम 7 आणि अष्टम म्हणजे सगळे ग्रह एकत्र असणे, फक्त केतू वेगळा असतो किंवा राहू वेगळा आहे. म्हणजे ही झाली युतीचं कन्सेप्ट. युतीनंतर स्थिती सांगितलेली आहे. स्थितीमध्ये काय म्हटलंय आपण, स्थिती म्हणजे षडोष वर्ग. फलादेशासाठी अतिशय महत्वाचं आहे. लग्नादी भावात, मेषादी राशीत, केंद्र त्रिकोणात, शुभ भावात, त्रिकस्थानात, म्हणजे तो ग्रह कोणत्या स्थितीत आहे हे सांगणं म्हणजे स्थिती. म्हणजे तो लग्नात आहे, द्वितीयात आहे, तृतीयात आहे, मेष राशीत आहे, केंद्रात आहे, त्रिकोणात आहे, शुभ भावात आहे, त्रिकस्थानात आहे, षोडश वर्गात आहे, नवमांशात आहे, इत्यादी इत्यादी इत्यादी. म्हणजे तुम्हाला हे लघुपराजय शिकताना स्थिती नावाचा शब्द आला तर तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की त्याचं फिजिकल प्रेझेंट कुठं आहे हे त्या श्लोकामध्ये त्यांना दाखवायचं आहे. नंतरचा भाग येतो बल म्हणजे तो ग्रह किती बलवान आहे हे बघणे. बलामध्ये 5 प्रकारचे मुख्य बल आहेत. स्थानबल, कालबल, दिग्बल, चेष्टाबल आणि नैसर्गिक बल, असे 5 प्रकारचे बल आहेत. कदाचित बाकीच्या लोकांना माहिती असेल, आपण बलाबलवरती एक लेक्चर घेतलेलं होतं. म्हणजे ग्रहांचं बलाबल पाहायचं कसं ते आपण सेपरेट एक लेक्चर त्याच्यावरती घेतलेलं आहे. त्याची PDF पण आहे आपल्याकडे, ती मी तुम्हाला आज ग्रुपला टाकतो, तुम्ही एकदा बघून घ्या. ग्रह कधी कधी बलवान होतात तर ते बल सुद्धा आपण इथं पाहू शकतो. नंतर भाव माहिती आहे तुम्हाला, तर मगाशी आपण उल्लेख केलेला आहे. केंद्र 1 4 7 10, त्रिकोण 1 5 9, त्रिषड आहे, द्विद्वारदर्शक, अष्टम वगैरे वगैरे वगैरे. नंतर पुढचा भाग जो येतो तो शुभाशुभचा भाग येतो. शुभाशुभ, पाप वगैरे वगैरे. आता शुभाशुभ मध्ये शुभ कोण आहे तर त्रिकोण स्थानांच्या अधिपती, ज्याला आपण त्रिकोणेश म्हणतो, ते शुभ आहे. बरोबर आहे. शुभ नंतर अतिशुभ कोण आहे. अतिशुभ म्हणजे काय, शुभपेक्षा थोडस त्याला वेटेज जास्त आहे म्हणून त्याला अतिशुभ म्हटलंय. अतिशुभ म्हणजे कोण, एखादा ग्रह जर त्रिकोण आणि केंद्र दोन्ही स्थानांचा अधिपती येत असेल तर तो अतिशुभ मानला गेला. ठीक आहे. म्हणजे उदाहरण दिले, वृषभ लग्नाला किंवा तूळ लग्नाला शनी जो आहे तो केंद्र आणि त्रिकोण या स्थानांचा, दोन्ही स्थानांचा अधिपती येतो म्हणून त्याला अतिशुभ म्हणलं. सेम कर्क सिंह लग्नाला मंगळ आहे आणि कुंभ आणि मकर लग्नाला शुक्र आहे. पत्रिका मांडून बघा, बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येईल. नंतर पापग्रह म्हटले 3 6 11 आपण माहिती आहे. जसं त्रिकोण स्थान शुभ तसं पाप मध्ये 3 6 11 येतात. नुसतं पापग्रह म्हटलं तर काय होणार, ज्यांच्या 1 किंवा 2 राशी त्रिषडामध्ये असतील किंवा द्विद्वादर्शक मध्ये असतील तो ग्रह म्हणजे केवळ पापी, म्हणजे नुसतं पाप किंवा नुसता पापी. म्हणजे जसं शुभ आणि अतिशुभ आहे तसं पापी आणि परम पापी. पापी म्हणजे काय, थोडस पापामध्ये वेटेज कमी. बरोबर. इथं काय म्हटलंय, त्रिषडामध्ये म्हणजे 3 6 11 मध्ये असणार आहे किंवा द्विदर्शक 2 12 मध्ये असणार आहे.
फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलंय मेष लग्नात बुध. मेष लग्न तुम्ही पत्रिका मांडा. मेष लग्नामध्ये मिथुन आणि कन्या राशी कुठे कुठे येते बघा. मेष लग्नामध्ये तृतीयात आणि षष्ठात बुध येतो, म्हणजे तो 3-6 मध्ये येतो. मिथुन लग्न बांधा. मिथुन लग्नात रवी कुठे येतो बघा, 3, 4, 5 तृतीयात रवी येतो. तुळ लग्नात गुरु. तुळ लग्नात धनु राशी तृतीयात आणि षष्ठात येते. धनु लग्नात शनीचं बघा, मकर, धनु, मकर, कुंभ दुसऱ्या आणि तिसरं येतं. त्याला आपण इथं द्विर्द्वार दर्शक. द्विर्द्वार दर्शक म्हणजे 2 आणि 12. कुंभ लग्नात गुरु बघा. कुंभ लग्नात गुरु कुठे कुठे येतो. कुंभ लग्नात द्वितीय अधिपती गुरु आहे. म्हणजे यांना काय सांगायचंय की त्यांची एक राशी त्रिषडाईमध्ये आहे किंवा द्विर्द्वार दर्शक मध्ये असे ग्रह जे आहेत त्यांना साधे पापग्रह किंवा केवळ पापी हा शब्द तिथं त्यांनी वापरलेला आहे. ह्या संज्ञा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण हे संज्ञा तुम्ही बघणं फार गरजेचं आहे. कारण ह्या संज्ञेचा वापर तुम्ही, मी सांगतो अजून तुम्हाला की मोकळा कागद घ्या, त्याच्यावरती 12 लग्नाच्या 12 कुंडल्या मांडा, ही योग टॅली करून बघा. तिथं तुम्ही डोक्यात फिट्ट बसवून घ्या की हे शुभ आहे, हे पाप आहे, हे अशुभ आहे, हे परमपापी आहे. असं वर्गीकरण तुम्हाला तुमच्या डोक्यात फिट्ट पाहिजे, जे हे कधी उपयोगाला येणार आहे. जातक ज्यावेळेला तुमच्याकडे एखादी पत्रिका घेऊन येतो त्यावेळेला या स्थानांचे अधिपती कोण कोण आहेत, कुठल्या लग्नाला कुठले ग्रह शुभ येतात अशुभ येतात, हे तुम्हाला पटकन क्लिक व्हायला पाहिजे. दरवेळेला तुम्ही पत्रिका काढून. ठीक आहे. आता पुढं जाऊया आपण. स्क्रीन शेअर करतो परत एकदा. आता आपण नुसतं पापग्रह बघितलं. आता आपण काय बघायचं, परमपापी. परमपापी म्हणजे काय, या पापापेक्षा आणखी वरच्या दर्जाचे पापग्रह. तिथं त्याची व्याख्या काय केली त्यांनी, ज्या ग्रहाची एक राशी अष्टमात आणि दुसरी त्रिषडाईमध्ये असेल तर परमपापी. बघा वरती आपण पापी ग्रहामध्ये काय म्हटलं होतं, एक राशी त्रिषडाईमध्ये आणि दुसरी द्विर्द्वार दर्शक मध्ये. इथं त्यांना काय म्हणायचं आहे, एक राशी अष्टमात आणि दुसरी त्रिषडाईमध्ये. ठीक आहे. वृषभ लग्नाला गुरु बघा. वृषभ लग्नाला गुरु कुठल्या स्थानाचा अधिपती येतो, अष्टमाधिपती येतो आणि लाभाधिपती येतो. एक अष्टमात आहे, दुसरी त्रिषडाईमध्ये. मीन लग्नाला शुक्र बघा. मीन लग्न मांडा. मीन लग्नाला वृषभ आणि तुळ राशी कुठे येते बघा. बरोबर, वृषभ आणि तुळ राशी येते अष्टमात, एक राशी येते लाभात. कन्या लग्न बघा. कन्या लग्नाला मंगळ. कन्या लग्नाला मेष आणि वृश्चिक कुठे येते बघा. वृश्चिक लग्नाला बुध. म्हणजे या लग्नाला हे ग्रह फार अनिष्ट असतात. मराठीत शुद्ध सांगायचं म्हटलं की वृषभ लग्नाला गुरु, मीन लग्नाला शुक्र, कन्या लग्नाला मंगळ आणि वृश्चिक लग्नाला बुध. हे 4 लग्नाला 4 ग्रह जे असतात ते जास्त त्रासदायक किंवा जास्त अशुभ असतात. ठीक आहे. पुढे घ्या. सम. आता सम या शब्दाचा अर्थ आहे, नावातच आहे. सम म्हणजे काय, जे शुभ पण नाही आणि अशुभ पण नाही, म्हणजे केवळ द्विर्द्वार दर्शकचे स्वामी. इथं थोडं मराठी लिहिताना चुकलेलं आहे, पण गर्भित अर्थ लक्षात द्या. द्विर्द्वार दर्शक म्हणजे 2 आणि 12. ठीक आहे. म्हणजे 2 आणि 12 या स्थानांचे अधिपती जे आहेत ते सम असतात. ते धड शुभ पण नाही आणि धड अशुभ पण नाही. मग असं कोण आहे, असं फक्त रवी चंद्रच आहे. म्हणजे मिथुन लग्नात चंद्र, मिथुन लग्न जर मांडलं तर चंद्राची कर्क राशी द्वितीयात येते. बरोबर, म्हणून चंद्र जो आहे, कारण यांनी असं काय म्हणतात शुभ आणि अशुभ, कारण त्यांच्या 2 राशी असतच नाही. त्यांची एकतर ती राशी द्वितीयात येणार, नाहीतर दुसरी राशी कुठे येणार, व्यय स्थानामध्ये येणार. तसे 2च ग्रह आहेत, रवी आणि चंद्र. म्हणून मिथुन लग्नात चंद्र, सिंह लग्नात चंद्र, सिंह लग्नात व्ययच चंद्र आला. कर्क लग्न मांडा. कर्क लग्नात द्वितीयात सिंह राशी आली म्हणजे द्वितीयच रवी आला. कन्या लग्न मांडा. कन्या लग्नात व्ययात रवी आला, सिंह राशी आली, त्याचा अधिपती रवी आला. किंवा द्वितीय आणि द्वादश मध्ये एकटा राहू किंवा केतू असतो.
राहू केतूंना राशीच नाहीयेत, त्यामुळे त्याच्या दुसऱ्या राशी इतर स्थानी असतील हे सांगता येत नाहीये. म्हणून त्यांनी सांगताना काय सांगितलंय की जे शुभ पण नाही अशुभ पण नाही, म्हणजे दोनच घर असे आहेत की त्याच्यामध्ये दोन दोन राशी येऊ शकत नाहीत. अशी दोन घर म्हणजे द्वितीय स्थान आणि व्यय स्थान, आणि फक्त त्या राशी म्हणजे कर्क राशी आणि सिंह राशी. म्हणून कर्क राशी द्वितीयात, सिंह राशी द्वितीयात, कर्क राशी व्ययात आणि सिंह राशी व्ययात अशी जी लग्न आहेत ती लग्नाला ते ग्रह शुभ किंवा अशुभ असं दोन्ही फळ देत नाहीत, म्हणून त्यांना समग्रह म्हणतात. लक्षात आलं? आता कारक, कारक मध्ये बघा केंद्र आणि त्रिकोण स्वामींशी संबंध, बरोबर. म्हणजे ज्या ग्रहांचा केंद्र आणि त्रिकोण स्वामींशी संबंध परंतु त्यातील कुणाचाही अष्टम आणि एकादशचा स्वामी नसेल असे केंद्रेश आणि त्रिकोणेश कारक असतात, बरोबर. म्हणजे इथे त्यांना कारक ग्रह मध्ये काय सांगायचं आहे, केंद्र आणि त्रिकोण स्वामींशी संबंध आहे, म्हणजे केंद्राधिपती आहेत किंवा त्रिकोणाधिपती आहेत, परंतु त्यापैकी कोणीही अष्टम आणि एकादशचा स्वामी नाही. म्हणजे असे ग्रह आपल्याला बघायचे आहेत की जे केंद्राचे मालक आहेत, त्रिकोणाचे मालक आहेत, परंतु त्यांचा 8व्या आणि एकादश स्थानांचा स्वामीचा संबंध येत नाही. असे केंद्रेश आणि त्रिकोणेश कारक ग्रह असतात. मेष लग्नापासून पत्रिका मांडा, तुम्हाला बरोबर लक्षात येईल. हे असं कुणाच्या बाबतीत होतं, केंद्रात स्थित राहू किंवा केतूचा संबंध केंद्राशी असतील तर ते कारक बनतात. म्हणजे राहू केतूच्या बाबतीत जर समजा ते केंद्रात असतील आणि केंद्राशी संबंध ठेवत असतील तर मात्र ते केंद्राचे कारक ग्रह होतात. मार्केश बघायचं आपल्याला, मारक बघायचं आहे. जसं कारक आहे तसं मारक आहे. मारक मध्ये 2 7चे स्वामी आपल्याला माहिती आहे, द्वितीय स्थानी सप्तम स्थान मारक आहे. मारक स्थानात स्थित त्रिषडायाधीश, इथं त्रिषडा असा शब्द आहे, किंवा द्वितीयेश सप्तम से युक्त त्रिषडाचा स्वामी प्रमुख मारक बनतो. म्हणजे 2 7चे स्वामी मारक बनतात, किंवा मारक स्थानामध्ये त्रिषडायाचा अधिपती किंवा द्वितीयाचा सप्तमेशचा किंवा त्रिषडायाचा स्वामी जर असेल तर तोही मारक होतो. म्हणजे यांना काय सांगायचं आहे, मारक स्थानामध्ये त्रिषडाय किंवा मार्केश जर बसला असेल तर तो प्रबळ मारक. व्ययशी संबंधित ग्रह, व्यय स्थानाशी संबंधित ग्रह सुद्धा जर मारक स्थानामध्ये आला, 2 7 मध्ये आला तर तोही मारक. अष्टमेश किंवा पापी ग्रह सुद्धा मार्केश होतो. थोडक्यात इथे लक्षात काय ठेवायचं आहे की मारक कोण आहे. मारक मध्ये 2 7चे अधिपती, पहिला नियम. दुसरं, मारक स्थानामध्ये त्रिषडायाधीश म्हणजे 3 6 10 11चे स्वामी किंवा द्वितीयेश किंवा सप्तमेश किंवा ह्या दोघांनी युक्त त्रिषडाचा स्वामी जर बसला असेल तर तोही मारक आहे. वेशाचा स्वामी जर तिथं असेल तर तोही मारक आहे. अष्टमेश आहे, पापी ग्रह आहे, हे सुद्धा मार्केश म्हणून काउंट केले जातात. समजा एखाद्या कुठं पुढे श्लोकामध्ये मार्केश शब्द आला किंवा मारक शब्द आला तर तुम्हाला हे सगळं पत्रिकेमध्ये विचार करावा लागणार आहे. त्यावेळेला आपण हे बघूच. संबंध बघायचे आहेत. संबंधामध्ये काय 3 प्रकारचे संबंध आहेत, स्थान, युती, दृष्टी, क्षेत्र. ठीक आहे, आता इथं 3 दिलेले आहेत. संबंधामध्ये बघा, स्थान म्हणजे एक दुसऱ्याच्या राशीत असणे, म्हणजे मंगळ कर्केचा आहे आणि चंद्र मेष राशीमध्ये आहे, दोघं एकमेकांच्या राशीत आहे. युती म्हणजे एकत्र असणे, माहिती आहे तुम्हाला. 2 प्रकारचे संबंध पुढे दिले, एकांतर आणि परस्पर. एकांतरचा अर्थ इथं काय दिलाय बघा, 2 ग्रहांपैकी एक ग्रह दुसऱ्याच्या राशीत आहे. 2 ग्रहांच्या पैकी एक ग्रह दुसऱ्याच्या राशीत आहे आणि दुसऱ्याच्या राशीत असून दुसरा ग्रह जो आहे तो त्या पहिल्याला पाहतोय. असं असेल तर एकांतर येते. आणि परस्पर, परस्पर म्हणजे काय, जे ग्रह परस्परांना एकमेकांना पाहत असतील ते एकमेकांच्या राशीत असून एकमेकांना पाहतात. सहधर्मी, सहधर्मी म्हणजे काय, ज्यांचे गुणधर्म समान आहेत ते सहधर्मी. केंद्र, केंद्रेश, त्रिकोण, त्रिकोणेश. विरुद्ध धर्मी, ज्यांचे गुणधर्म एकमेकांच्या विरोधात आहेत. म्हणजे असं कोण, त्रिकोणेशचे षडायाधीश आणि अष्टमेशचे योगकारक किंवा मारक किंवा अष्टमेश एकादशेश हे विरुद्ध धर्मी आहे. त्रिकोणाच्या विरुद्ध बरोबर त्रिषडायाधीश आहेत, अष्टमेश आहेत,
योगकारक ग्रहांच्या पेक्षा मारक आणि योगकारक ह्या दोघांचे गुणधर्म एकमेकांच्या विरोधात आहेत. बरोबर. म्हणजे जे शुभ आहेत आणि जे अशुभ आहेत, शुभ जे आहेत त्याच्या विरुद्ध अशुभदायक म्हणजे शुभ योगकारक जे आहेत त्याच्या बरोबर विरुद्ध धर्माचे म्हणजे अशुभ योगकारक. ठीक आहे. उभयधर्मी, उभयधर्मी म्हणजे जे दोन्ही असतात, शुभ पण असतात आणि अशुभ पण असतात. त्याच्यामध्ये चतुर्थेश, सप्तमेश आणि दशमेश हे दोन्ही पण आहेत. म्हणजे एक चतुरस्त्र आला, एक मार्केश आला, एक दशमेश आहे, त्रिषडामध्ये येतो. बरोबर. उभयधर्मी नंतर अनुभयधर्मी म्हणजे जे शुभ आणि अशुभ दोन्ही गुणधर्म नाहीत. मागाशी बघितलंय आपण, जे शुभ पण नाही अशुभ पण नाही असे दोनच आहेत, एक द्वितेश आणि द्वादेश. द्विरदारदशक आपण त्याला म्हणतो, मागाशी बघितलंय. दुसरा आणि 12 वगर आणि त्याचे अधिपती दोनच येतात, एक रवी आणि चंद्र. म्हणजे इथपर्यंत आता आपण काय बघितलं की जे तुम्ही पहिल्यापासून शिकलेला आहात त्याचीच फक्त आपण एकदा रिव्हिजन घेतलेली आहे. सर्वांना हे पहिल्या वर्षी झालेलं आहे. म्हणजे कुठलाही तुम्ही क्लास केला असेल तर पहिल्या वर्षी या सगळ्या गोष्टी लोकांनी घेतलेल्या असतात असं मी गृहीत धरतो. म्हणून मी तुम्हाला कळवलंय. याचं मी जास्त विश्लेषण दिलेलं नाही कारण तुम्हाला हे ऑलरेडी माहिती आहे असं मी गृहीत धरतो. ठीक आहे. सोबत काय बोलायचं? सुबोध, माईक तुझा ऑन आहे. सर जरा चतुरस्त्र 4 आणि 8 चतुरस्त्र म्हणजे 4 आणि 4थ्याचं 4 आणि 8 चतुरस्त्र येणार आहे पुढं. यांचा सगळा संबंध पुढे येणार आहे आपल्याला. म्हणून तर ह्या संज्ञा आपण बघायच्या आहेत. हे शिकायचं का आहे कारण या सगळ्यांचे संबंध आपल्याला पुढच्या काही श्लोकांच्या मध्ये येणार आहेत. त्याच्यावरून आपण पत्रिका सोडवणार आहोत. हे सगळं पुढे तुम्हाला येणारच आहे. फक्त पराशरांना काय सांगायचं आहे की हे शिकत असताना काही संज्ञा ज्या आहेत ते बुद्धिमान लोकांनी ह्या संज्ञा ज्या आहेत त्या समजून घ्याव्या. त्या संज्ञेचं त्यांना ज्ञान असावं तर पुढचं आपल्याला समजणार आहे, अन्यथा आपल्याला समजणार नाही. गर्भित अर्थ काय घ्यायचा आहे? हा घ्यायचा आहे. आता त्यात बलाबल नावाचं एक गोष्ट आलेली आहे. बलाबल आपण याच्यामध्ये थोडस जाता जाता एक ओव्हरलुक करूया. बलाबल विचारात घ्यायसाठी आपल्याला काय काय गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. नुसता शब्द आहे बलाबल, अतिशय सोपा 4 अक्षरी शब्द दिसतो, पण ते बलाबल बघायचं कसं? नॉर्मली समजा एखाद्या माणसाकडे बघितलं तर आपल्याला कळतं की तो फिजिकली स्टाउट आहे. त्याचे दंड बघतो, त्याची तब्येत बघतो, छाती बघतो आणि आपल्याला लक्षात येतं की बाबा हा माणूस बलवान आहे. मग ग्रहांचं बलाबल बघायचं कसं? कारण ग्रह तर एवढा लांब आहेत. नुसतं उच्च नीचत्व एवढंच माहिती आहे आपल्याला, शत्रुमित्रत्व एवढंच माहिती आहे. मग बाकीचं जे आपण बघितलेलं आहे ते आपण बघायचं कसं? हा एक मोठा प्रश्न आहे ना. ते बघायचं कसं? हे बघत असताना तुम्हाला बलाबल म्हणजे नेमकं काय हे माहिती पाहिजे. आपण फक्त एक 5-10 मिनिटात त्या बलाबलचा ओव्हरलुक घेऊ. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करतो परत एकदा तुम्हाला. सर्वांना स्क्रीन दिसते? हा दिसते सर. दिसते का? दिसते दिसते. बलाबल पाहत असताना काही मुद्दे विचारात घ्यायचे असतात. ते मुद्दे इथं शॉर्ट मध्ये काढलेले आहेत. ही पण पीडीएफ तुम्हाला मी ग्रुपला टाकतो, एकदा पूर्णपणे वाचून घ्या. बलाबल मध्ये शत्रुमित्रत्व आपण बघितलेलं आहे, उच्च नीचत्व बघितलं आहे,
एखादा ग्रह उच्च असेल तर 100% बल आहे. मूळ त्रिकोण राशीत असेल तर 75% बल मानावं. स्वग्रही आहे 50%, मित्रग्रही आहे 25%, सम आहे 12.5%, नीच आहे 0%. म्हणजे एखादा ग्रह उच्च राशीत असेल तर एवढं, नीच राशीत असेल तर 0. स्थान बल बघायचं आहे. स्थान बलामध्ये काय सांगितलंय, काही विशेष त्यांनी नियम दिलेत. चंद्र आणि शुक्र समग्रही समनमवंश असता 25% बल आहे. केंद्र स्थित ग्रह असेल तर केंद्रात ग्रह असेल तर 100% बलवान. पन्फर स्थित असेल तर 50%, अपोक्लिम स्थानात असेल तर 25%. पन्फर आणि अपोक्लिम आपण मागे बघितलेले आहेत. कुठल्या स्थानाला पन्फर म्हणायचं, कुठल्या स्थानाला अपोक्लिम म्हणायचं. पुरुष ग्रहामध्ये रवी मंगळ गुरु द्रेष्कांमध्ये असतील, आदी द्रेष्कांमध्ये असतील, मंगळ गुरु आदी द्रेष्कांमध्ये जर बलवान असतील किंवा पुरुष ग्रह रवी मंगळ गुरुच्या द्रेष्कांमध्ये असतील तर 25%, आदी द्रेष्कांमध्ये पहिला द्रेष्का. स्त्री ग्रह चंद्र शुक्र शेवटच्या द्रेष्कांमध्ये असतील तर 25% बलवान. नपुंसक ग्रह शनी बुध मध्यम द्रेष्कांमध्ये असेल तर 25%. म्हणजे हे द्रेष्कान माहिती आहेत ना, 10-10 अंशाचे 3 द्रेष्कांत येतात. म्हणजे कुठलाही ग्रह म्हणजे किंवा रवी मंगळ गुरु हे ग्रह पहिल्या 10 अंशात असेल तर 25% बलवान. चंद्र शुक्र शेवटच्या 10 अंशात असेल तर 25% बलवान. नपुंसक ग्रह शनी बुध मध्यम द्रेष्कान असेल तर 25% बलवान. गती वक्री असेल तर 100%, अतिवक्री असेल तर 50% बलवान. विकल गती असेल तर 25%, मध्य गती असेल तर 50%, मंद गती असेल तर 25%, मंद अतिमंद असेल तर 12.5%, शीघ्र गती 75%, अतिशीघ्र 50%. बलाबलाचं पर्सेंटेज आहे. थोडक्यात तुम्हाला टक्केवारीवरून अंदाज येईल की तो किती पॉवरफुल आहे. कोणत्याही भावात बुध आणि गुरु असेल तर बलवान असतात. कोणत्याही भावात शनी मंगळ रवी कमी बलवान असतात. ठीक आहे. दिवसा शीर्षोदयी ग्रह बलवान असतात. त्यामध्ये चंद्र शुक्र बुध हे दिवसा बलवान आहेत. रात्री पृष्ठोदयी ग्रह बलवान असतात. त्यामध्ये रवी मंगळ राहू शनी हे रात्री बलवान असतात. संधिकाली आणि संधिकाल म्हणजे उभयोदयी त्याच्यामध्ये गुरु बलवान असतात. ठीक आहे. अवस्थेमध्ये ह्या 6 अवस्था तुम्हाला माहित आहेत. विषम राशी पहिल्या 6 अंशापर्यंत बाल, 12 अंशापर्यंत कुमार, 18 अंशापर्यंत युवा, 24 अंशापर्यंत वृद्ध आणि 30 अंशापर्यंत मृत. याचा उलट करायचं. ठीक आहे. ह्या अवस्था आहेत. जागृत आदी अवस्थामध्ये उच्च नवंशात जागृत अवस्था म्हणजे एखादा ग्रह कुठल्या अवस्थेमध्ये आहे, जागृत आहे, स्वप्न अवस्था आहे, सुषुप्ती अवस्था आहे. तर एखादा ग्रह जर उच्च किंवा सोनवंशात असेल तर जे जागा आहे. एखादा ग्रह स्वप्नावस्थेत कसं ओळखायचं, मित्र किंवा मित्र नवंशात असेल तर, आणि शत्रू किंवा शत्रू नवंशात किंवा नीच असेल तर सुप्त अवस्थेत आहे. शीर्षोदयी दशारंभी फलदायक ज्या राशी किंवा जे ग्रह शीर्षोदयी राशीत आहेत ते दशारंभी फलदायक आहेत. जे ग्रह पृष्ठोदयी आहेत किंवा पृष्ठोदयीच्या राशीमध्ये आहेत ते ग्रह दशाच्या अंतिम भागामध्ये फलदायी आहेत. उभयोदयी दशेच्या सर्व काळामध्ये आपण म्हणतो काय काय दशा आहेत कर फलदायी नाहीयेत, दशा फल देत नाहीत. हेही तुम्ही बघा. कोण कोणाचा पराभव करतं बलाबल बघताना. सर एक प्रश्न विचारू का? बोला. ते दशारंभी दशा अंती जे दिले ना तो आरंभ काळ असं कसं डिवाइड बाय 3 करायचं की त्यात पण ग्रहानुसार काय फरक आहे? दशारंभ म्हणजे दशारंभ दशामध्ये आणि दशांती अशा 3 संज्ञावर आलेत ना की हा ग्रह इथं तो दशारंभ तो काळ डिवाइड बाय समान 3 सरळ 3 भाग करायचे. पहिला मधला आणि तिसरा. सोपा आहे. ओके ओके थँक्यू. हा प्रश्न खरंच ज्योतिराम बालबोध प्रश्न आहे. बालबोध असं नाही सर, काही ग्रहांच्या दशा म्हणजे सगळ्यांना समान नाहीत ना, मग कदाचित असं आहे का की आपण काय दशा मध्य आरंभ वगैरे असं म्हटलं तर आपण सरळ 3 भाग करायचे. 3 भाग करायचे. हा मग काय एक Thank you, फळ 3 भागामध्ये वाटायचं. ओके थँक्यू सर थँक्यू. ठीक आहे. पुढं कोण कुणाचा पराभव करतं. रवीने शनीचा पराभव होतो, शनीने मंगळाचा पराभव होतो, मंगळाने गुरुचा पराभव होतो, गुरुने चंद्राचा पराभव होतो, चंद्राने शुक्राचा होतो, शुक्राने बुधाचा होता आणि बुधाने चंद्राचे बल वाढते. सॉरी इथं दिलंय पराभवाचं, इथं दिलंय वरती काय बल वाढतं, कोण कुणाचं बल वाढतं. सॉरी वरती सांगताना काय सांगितलं 11वा रवीने शनीचं बळ वाढतं, शनीने मंगळाचं बळ वाढतं,
मंगळाने गुरुचं बळ वाढतं, गुरुनं चंद्राचं बळ वाढतं, चंद्रानं शुक्राचं वाढतं, शुक्रानं बुधाचं वाढतं आणि बुधानं परत चंद्राचं बळ वाढतं. आणि पराभव कोणकोणाचं करतोय? राहू बुधाचा पराभव करतो. राहू बुध मिळून शनीचा पराभव करतो किंवा दोष नाश करतो. राहू बुध शनीचे दोष मंगळानं नाश होतात. ठीक आहे. परत राहू बुध शनी मंगळाचे दोष शुक्रानं नाश होतात. राहू बुध शनी मंगळ शुक्र याचे दोष गुरुनं नाश होतात. आणि ह्या सगळ्यांचे दोष चंद्रानं नाश होतात. आणि या सर्वांचे दोष रवीनं नाश होतात. म्हणजे काय? इथं त्यांना सांगायचं रवी बलवान एक नंबर, रवी नंतर 2 नंबरला चंद्र बलवान, गुरु बलवान, नंतर शुक्र, नंतर मंगळ, नंतर शनी, नंतर राहू बलवान. हे बलाबल बघण्यासाठी तुम्हाला उपयोगी आहे. आता अजून बघा, रवी बरोबर चंद्र 4थ्या भावात बुध, 5व्या भावात गुरु, 2ऱ्या भावात मंगळ, 6व्या भावात शुक्र, 7व्या भावात शनी विफल होतो. जर रविचंद्र एकत्र असेल काय तर विफल. 4थ्या भावात बुध असेल तर तो विफल, 5व्या भावात गुरु असेल तर तो विफल, 2ऱ्या भावात मंगळ असेल तर तो विफल, 6व्या भावात शुक्र असेल तर तो विफल, 7व्या भावात शनी असेल तर विफल. विफल म्हणजे काय? त्याच्या फलामध्ये न्यूनता येते, त्याचं बल कमी होतं, त्याला विफल हा शब्द आहे. 10 अवस्था सांगितलेत. उच्च त्रिकोण राशीत असेल तर द्विप्त अवस्था आहे, स्वराशीत असेल तर स्वस्थ आहे, मित्र राशीत असेल तर मुदित आहे, शुभ वर्गात असेल तर शांत म्हणतात, स्पष्ट ग्रह शुद्ध असेल तर शाक्त म्हणतात, पराजित असेल तर अतिपीडित म्हणतात, शत्रू राशीमध्ये नवमंशात असेल तर अतिदीन म्हणतात, पापग्रह वर्गात असेल तर खल म्हणतात, नीच असेल तर भयभीत म्हणतात, अस्त असेल तर विकर म्हणतात. हे त्यांच्या 10 अवस्था आहेत. परत बघा, सूर्य चंद्र मंगळ बुध कधी कधी बलवान होतात. त्याचं एक छोटस दिलंय, हे अनेक ग्रंथात एकत्रित आहे. म्हणजे रवी काय करतो? स्वतःच्या उच्च राशीमध्ये, द्रेष्कांमध्ये, होरामध्ये, रविवारी किंवा स्वतःच्या नवमंशामध्ये, उत्तरायणामध्ये, दुपारी, राशीच्या शेवटी, मित्र के नवमंशादी और लग्न से 10वें भाव में हमेशा बलवान होता है. म्हणजे इथं त्यांना काय सांगायचं आहे की हे जे ग्रह आहेत रवी चंद्र मंगळ बुध गुरु गुरु वगैरे वगैरे हे कधी कधी बलवान होतात. बरोबर. हे रवीचं सांगितलं. चंद्राचं बघा, चंद्र कर्क राशीमध्ये, वृषभ राशीमध्ये आपल्या दिवशी म्हणजे सोमवारी, द्रेष्कांमध्ये चंद्र, चंद्राच्या द्रेष्कांमध्ये, खोरामध्ये, नवमंशामध्ये, राशीच्या अंती में शुभ ग्रहों से देखे जाने पर रात्री 4थ्या भावात दक्षिणायनामध्ये बलवान असतो. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे विश्लेषण दिले. मंगळाचं पण तसंच आहे बघा. मंगळ आपल्या वारी, हे तुम्हाला मी टाकणार आहे, हे तुम्ही एकदा बघून घ्या. तसं प्रत्येक ग्रहाचं इथं त्यांनी दिलेलं आहे. शुक्रापर्यंत दिलेलं आहे, शनीचं दिलंय, राहू केतूचं दिलंय. राहू केतूमध्ये काय दिलंय बघा, राहू मेषेत, वृश्चिकेत, कुंभ, कन्या, वृषभ, कर्क राशीमध्ये किंवा दशम स्थानात असेल तर बलवान असतो. केतू बरोबर मीन राशीमध्ये, वृष तथा धनुमध्ये, वृषभ पाहिजे तर वृषभ तथा धनु राशि में रात्रि उत्पात केतु में उदय बली होते हैं. संपलं. आता हे सगळं सांगण्याचा तुम्हाला उद्देश असा आहे, वर्ण आपल्याला जे ग्रह दिसतात ते बलवान आहेत का नाहीयेत हे तपासणं फार गरजेचं आहे. कारण एखादा ग्रह वर करणी तुम्हाला दिसतो, परंतु तो दिसल्यानंतर खरंच त्याच्यामध्ये ते फळ देण्याची ताकद आहे का, हे कसं बघणार तुम्ही? तर हे बघण्यासाठी तुम्हाला त्याचं बल पाहावं लागेल. आणि हे बल पाहत असताना एवढ्या प्रकारे तुम्हाला विचार केल्यानंतर मग कळतंय की तो ग्रह खरंच बलवान आहे का नाही. ह्याचा उपयोग तुम्हाला कुठं होतो? काही काही पत्रिका अशा असतात की तिथं ते ग्रहांचं अस्तित्व दिसतं, परंतु जरी त्या ग्रहांचं अस्तित्व तिथं दिसत असलं तरी सुद्धा ते ग्रह फळ देत नाहीत. का देत नाहीत? कारण त्यांचं अस्तित्व जरी तिथं असलं तर ते बलवान नसतात.
म्हणून तुम्हाला बलाबल हे महत्वाचं आहे. आणि बलाबल प्रत्येक ग्रहाचं बघण्यासाठी तुम्हाला त्याचा क्रायटेरिया काय काय आहे, कधी कधी बलवान होतो आणि कधी कधी विफल होतो, हे माहीत असणं फार गरजेचं आहे. हे वाचून समजण्यासारखं आहे, जास्त स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. तरी सुद्धा समजा तुम्हाला ह्यातलं काय एखादं कंटेंट समजलं नसेल, दोन्ही PDF मी आज ग्रुपला टाकणारच आहे, नंतर तुम्ही वैयक्तिक मला फोन करून विचारा, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. मगाशी रवीचं बलाबल सांगताना कंसात उत्तरायण हा शब्द होता. मग रवी उत्तरायणात फक्त पराभव जो कोण कुणापेक्षा बलवानच्या चेन मध्ये, उत्तरायणामध्ये रवी बलवान असतो. दक्षिणाय असेल तर मग तो असं ते बलाबलाच्या चेन तुटते कमी का? बलवान. कमी बलवान. हा, बलाबलाचा विचार करताना आपण एकच गोष्ट पकडायची आहे की तो फळ देण्यास किती सक्षम आहे. तुला आज एखादं पोतं उचलायला सांगितलं, आज तू तंदुरुस्त आहेस, आज उचललास तू, तेच तुला मी 4 दिवस काही न खायला प्यायला घालता उचलायला सांगितलं, उचलणार का तू? तुझं शारीरिक बल कमी होत आहे त्या काळामध्ये. बलाबलचा फॅक्टर हा त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीवरती, संगतीवरती अवलंबून आहे. ठीक आहे, हत्ती आहे, पिंजऱ्यात ठेवला, बलवान आहे का तो? नाही होऊ शकत. मंगळ आहे, कर्क राशीत आहे, बलवान होणार का तो? नाही होणार. त्याच्या बलाला क्षीण करणारे योग जर असतील, त्याच्या विरुद्ध धर्माचे गुणधर्म असणारे ग्रह किंवा विरुद्ध वातावरण जर त्या ग्रहाला मिळालं तर त्याचं बल क्षीण होतं. म्हणजे शत्रुग्रहाने युक्त आहे किंवा त्याच्यापेक्षा वरचढ एखादा बसलाय तर आपल्याला त्याचं बल दिसणार नाही किंवा अनुभवायला येणार नाही. म्हणून हे सुद्धा विचारात घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा श्लोक बघू. सर एक शंका अशी होती, काही ग्रह दिवसा बली, काही ग्रह रात्री बली आणि गुरु दोन्ही वेळेला बली. बरोबर. हे असं, हा, तसे पत्रिकेत बघताना कसं बघायचं? दिवसा जन्म आहे का रात्री जन्म आहे, संधिकालामध्ये जन्म आहे, किंवा हा प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे की लग्नस्थान सूर्योदय, सप्तमस्थान सूर्यास्त. बरोबर. तुमच्या लक्षात आलं का? हा, बरोबर. पुढं सप्तमापर्यंत रात्र आणि तिकडून सप्तमापासून लग्नापर्यंत दिवस. आलं का लक्षात? बरोबर. आता श्लोक नंबर 6. श्लोक नंबर 6 मध्ये काय दिलेलं आहे तेच दिलंय बघ. मगाशी आपण जे शिकलो तेच दिलेलं आहे. त्यांनी काय म्हटलंय? सर्वे त्रिकोण तारे, सर्वे त्रिकोण तारो ग्रह शुभ फलप्रदा. बरोबर आहे. म्हणजे सर्व त्रिकोणाचे अधिपती किंवा जे त्रिकोणश आहेत ते सदा शुभ फलदायक आहेत. ठीक आहे. पतय त्रिषडायना यदि पाप फलप्रदा. इथं शुभ फलप्रदा माहितीये, त्रिषडायना म्हणजे 3, 6, 11. त्रिकोण भावांचे स्वामी सदैव शुभ फलदायक असतात, हा आपल्याला माहितीये. बरोबर आहे. यांचे जर अधिपती पापग्रह असतील तरी सुद्धा ते शुभ फल देतात, मान्य. सौम्य ग्रह असून अत्यंत शुभ फलदायी असतील, हे पण मान्य आहे. म्हणजे त्रिकोण स्थानांच्या अधिपती कसलाही ग्रह असला तर तो नेहमी शुभच फळ देणार, इथं प्रकर्षानं त्यांना सांगायचं आहे. आणि त्याच्या उलट त्यांना काय सांगायचं आहे? विरोधाभास सांगायचा आहे. जसं त्रिकोण स्थानांच्या अधिपती शुभ फलदायक असतात तसं त्रिषडाय जे आहे 3, 6, 11 यांचे स्वामी सदैव अशुभ फलदायी असतात. इथं 11 पाहिजे, इथं 10 झालेलं आहे, तुम्ही चेंज करून घ्या नंतर. जरी शुभग्रह असतील तरी ते अशुभ फळ देतात, जरी पापग्रह असतील तर जास्त अशुभ फळ देणार. म्हणजे इथं विरोधाभास आहे, तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे. पराशरांना काय सांगायचं आहे की त्रिकोण स्थानांचे अधिपती नेहमी शुभ फल देतात, मग ते ग्रह जरी पापग्रह असतील तरी ते शुभ फल देणार, सौम्य ग्रह असतील तरी सुद्धा ते शुभच फल देणार. त्याच्या उलट त्रिषडायमध्ये काय होतंय? त्रिषडायचे अधिपती नेहमी अशुभ फल देतात, जरी ते शुभ ग्रह असतील तरी सुद्धा ते अशुभच फल देणार, ते शुभ फल देणार नाही.
आणि समजा ते ग्रह जर अशुभ असतील तर तीव्र अशुभ फल देणार. लक्षात येते का बघा? शुभ ग्रह शुभ फलदायक, अशुभ ग्रह अशुभ फलदायक. पुढचा श्लोक बघा. आता आपण त्रिकोण आणि त्रिषडाय हे दोन आपण स्थानांचं बघितलंय. आता पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलंय? न दिशंती शुभ नृणा सौम्या केंद्रादीपा यदी. बरोबर आहे. म्हणजे न दिशंती म्हणजे काय? न दिशंती म्हणजे देत नाहीत. शुभम म्हणजे शुभ फळ देत नाही. ठीक आहे. सौम्या केंद्रादीपा यदी. केंद्रादीपा म्हणजे केंद्रस्थानांचे अधिपती. आणि सौम्या, सौम्या म्हणजे सौम्य ग्रह कुठले आले? गुरु, शुक्र, पूर्णचंद्र आणि शुभयुक्त बुध यांना सौम्या ही संज्ञा दिलेली आहे. ठीक आहे. नंतर पुढे काय सांगितलं त्यांनी? क्रूराश्चे दशुभम, क्रूराश्चे दशुभम हे ते प्रबलोशो उत्तर म्हणजे क्रूरा, क्रूरा या ग्रहामध्ये जसं सौम्य आहे, सौम्य म्हणजे शुभ ग्रह, आणि क्रूरा म्हणजे पापग्रह. पापग्रहामध्ये आपण बघितले रवी, मंगळ, शनी, क्षीणचंद्र आणि पापग्रह युक्त बुध हे जे आहेत ते क्रूर ग्रहांच्या मध्ये याची गणना केलेली आहे. बरोबर आहे. मग यांना काय म्हणायचं आहे? केंद्राचे स्वामी शुभग्रह असतील म्हणजे केंद्रस्थानांचे अधिपती जर शुभग्रह असतील, शुभग्रह म्हणजे कोण? गुरु, शुक्र, पूर्णबली, चंद्र, शुभयुक्त बुध, तर ते शुभ फल देत नाहीत. आणि त्याच्या उलट. आणि जर ते पापग्रह असतील म्हणजे रवी, मंगळ, शनी, क्षीणचंद्र, पापयुक्त बुध जर ह्या केंद्रस्थानांचे अधिपती झाले तर ते अशुभ फळ देत नाहीत. आणि हे उत्तराउत्तर क्रमानं बली होतात. म्हणजे जसं त्रिकोण स्थानामध्ये पंचमेशापेक्षा नवमेश बलवान आहे, तृतीयेशापेक्षा षष्ठेश बलवान आहे, षष्ठेशपेक्षा एकादशेश बलवान आहे, केंद्रामध्ये लग्नेशापासून चतुर्थेश बलवान आहे, चतुर्थेपेक्षा सप्तमेश बलवान आहे, सप्तमेशपेक्षा दशमेश बलवान. म्हणजे त्रिषडायमध्ये 3, 6, 11, 3, 6, 11 मध्ये 11 जास्त बलवान, केंद्रामध्ये 1, 4, 7, 10 मध्ये 10 जास्त बलवान, त्रिकोणामध्ये 1, 5, 9 मध्ये 9 जास्त बलवान. उत्तर ते बलवान होत जातात. लक्षात काय आलंय का डोक्यावरनं गेले? याचा अर्थ सर केंद्राचे स्वामी म्हणजे शुभ पण देत नाहीत आणि अशुभ पण देत नाहीत. करेक्ट. शुभ असेल तर शुभ देणार नाहीत आणि अशुभ असेल तर अशुभ देणार नाहीत. अशुभ देणार नाहीत. म्हणजे न्यूट्रलच होणार असं सरळ अर्थ धरायला काय हरकत नाही. न्यूट्रल म्हणायचं नाही, काय तर देणार पण शुभाला शुभ देणार नाहीत, अशुभाला अशुभ देणार नाही. विफल म्हणजे दुसऱ्या राशीच्या ह्याच्यावर थोडस आधार घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजे 2 राशीचे स्वामी असताना मुख्य कारण सांगा मला, का असं त्यांनी का दिलं असेल? कोण सांगतंय बघूया. त्यांनी नियम सांगितला. त्यांनी काय नियम सांगितला? की केंद्राचे अधिपती जर शुभग्रह असतील तर ते शुभ फल देत नाहीत आणि अशुभ असतील तर ते अशुभ फल देत नाहीत. त्याचं मुख्य कारण काय? देण्याचं प्रयोजन का? म्हणून म्हणतोय पत्रिका मांडा, प्रत्येक लग्नाच्या 12 पत्रिका मांडा. केंद्रामध्ये कोण कोण येते बघा. मेष लग्नाला केंद्रामध्ये 1, 4, 7, 10, 1, 4, 7, 10. त्यामध्ये शुभ ग्रह किती आहेत, अशुभ ग्रह किती आहेत बघा. वृषभ लग्नाची पत्रिका मांडा, त्यात शुभ ग्रह किती आहेत बघा, मित्र किती येतात बघा, शत्रू किती येतात
बघा, ह्याच्यामध्ये शहर आणि एकमेकांशी संबंध, थांब ज्योतिराव, एकमेकांशी संबंध बघा, त्यांची तत्व बघा. केंद्रामध्ये चरतत्वाचेच आहेत, अग्नितत्वाचेच आहेत, केंद्रामध्ये स्थिर तत्वाचेच आहेत, पृथ्वी तत्वाचेच आहेत, केंद्रामध्ये द्विस्वभाव आहेत. द्विस्वभावामध्ये एकच तत्व आहे का अनेक एकापेक्षा अनेक तत्व आहेत? ती तत्व कोणती आहेत? अग्नी आणि जल एकत्र आलंय का? याचा अनालिसिस केल्यानंतर मग तुम्हाला कळेल की न्यूट्रल होत आहे तिथं. शुभ असेल तर ते काहीच देत नाहीत, अशुभ असेल तर ते काहीच देत नाहीत. अशुभाचं अशुभत्व आणि शुभाचं शुभत्व तिथं दोन्हीच संपतं. मध्ये आपल्या ग्रुपला एखादी पत्रिका शेअर केली होती. त्या पत्रिकेमध्ये काय होतं, पत्रिकेतली ग्रहस्थिती एकदम खराब होती. सप्तमेश म्हणजे केंद्रस्थान, सप्तम स्थान हे केंद्रस्थान आहे. सप्तमेश हा अशुभ स्थितीमध्ये होता. तुमच्या सप्तमेशाच्या नियमाप्रमाणे काय होणार, सप्तमेश अमुक अमुक ठिकाणी आहे, अमुक अमुक आहे, हे आहे ते आहे. तुम्ही काय सांगणार, त्याला प्रापंचिक सौख्य अजिबात नाही. पण वस्तुतः त्याचं सगळं चांगलं होतं. नोकरी कामधंदा व्यवस्थित होता, प्रापंचिक सौख्य चांगलं होतं, मुलं बाळ होती. असं का झालं? हा नियम तिथे तुम्ही लावलेलाच नाही आहे. त्या सगळ्या नियमाला हा नियम अपवाद आहे. हे जर माहित असेल तर आपण ते स्टेटमेंट करणार नाही. तुम्हाला हेच माहित नाही, पुढचं काय सांगणार आहे तुम्ही? तुम्ही ज्या वेळेला अभ्यास करताय, त्या अभ्यास करत असताना तुम्हाला प्रत्येक लग्नाच्या पत्रिका मांडा. पहिला आत बघा, एक्सरे काढा, वरचे ग्रह बघू नका, त्याचे मूळ मालक बघा. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वर तशी त्वचा आहे, आत हाडा, मांस आहे, मांसाच्या नंतर हाडा आहेत. तसं पत्रिकेमध्ये सुद्धा 3 प्रकारचे आवरण आहेत. वरचं आवरण आहे ग्रहांचं, दुसरं आवरण आहे राशींचं, तिसरं आवरण आहे सगळ्यात शेवटचं आवरण ज्याला आपण म्हणतो मूळ मालक किंवा कारक. तिघांचे संबंध बघा कसे आहेत. या तिघांचे संबंध जर तुम्हाला लक्षात आले तर हे श्लोक समजायला तुम्हाला काहीच अडचण नाही. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक लग्नाच्या पत्रिका तुम्हाला मांडाव्या लागतील, प्रत्येक लग्नाच्या पत्रिका तुम्हाला सोडवाव्या लागतील. त्याचे मूळ मालक, त्याच्यामध्ये पडणाऱ्या राशी आणि त्याच्यामध्ये पडणारे ग्रह, त्या तिघांचं कॉम्बिनेशन, त्याच्यावरून तो भाव प्रबळ आहे का कमी प्रबळ आहे, शुभ देणार का अशुभ देणार, न्यूट्रल होतोय, पॉझिटिव्ह होतोय, निगेटिव्ह होतोय, हे अनालिसिस तुम्हाला ते केल्यानंतरच लक्षात येणार आहे. हा सगळ्यांचा मुख्य गाभा आहे की ज्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तुम्हाला आजपर्यंत जे नियम शिकायचे आहेत ते केवळ ह्या 3 स्तरावरतीच आहेत. हे 3 स्तर जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आले, 4था स्तर पण आहे, नक्षत्राचा आहे, कोण कोणाच्या नक्षत्रात आहे, हा 4था स्तर आहे. तो अवघड आहे, तो त्याच्यापेक्षा आपण जास्त खोलात जायचं नाहीये. पण हा टास्क तुम्ही प्रत्येकानं थोडा थोडा केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. त्या पुढच्या नियमामध्ये तुम्ही वापरा. ज्यावेळेला तुम्ही हे पुढच्या नियमामध्ये वापरताय त्याच वेळेला तुमच्या लक्षात बऱ्याच गोष्टी येतील. बरोबर आहे. जसं पत्रिका सोडवताना तुम्हाला 3 प्रकारे सोडवायचे असते. दोष 3 प्रकारे बघतात. माहिती कुणाला दोष किती प्रकारे बघतात ते? आरोग्याचे कफ पित्त ते म्हणताय का वेगळं? नाही, 3 प्रकारचे दोष असतात. एक भौतिक दोष असतात, एक दैवी दोष असतात, आणि कुठला तिसरा प्रकार? शाप, पितृदोष. आध्यात्मिक, पितृदोष. आधी आध्यात्मिक. हा, आदिदैविक. दैवी दोष, भौतिक दोष आणि आध्यात्मिक दोष. पत्रिका पाहत असताना या 3 प्रकारे पत्रिका पाहिली जाते. जसा प्रश्न आहे त्या पद्धतीनं दोष पाहावा लागतो. बरोबर आहे. त्वचा रोग असेल तर त्वचा पाहावी लागते.
ताप आला असेल तर ब्लड टेस्ट करायला लागतंय. दिसणाऱ्या गोष्टीला दिसणाऱ्या पद्धतीनं ट्रीटमेंट द्यावी लागते. न दिसणाऱ्या गोष्टीचं पहिला इन्व्हेस्टिगेशन करायला लागतंय, अनालिसिस करायला लागतंय. तुमचा प्रश्न कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतोय हे तुम्हाला अगोदर ठरवायला लागेल. तो भौतिक कॅटेगरीमध्ये मोडतोय का, तो दैवी कॅटेगरीमध्ये मोडतोय का आध्यात्मिक कॅटेगरीमध्ये मोडतोय. भौतिक प्रश्नांना व्यवहार दोष म्हणतो, ते व्यवहारात सुधारणा केल्यानंतर सुटतात. ठीक आहे. दैवी दोष हे तुम्हाला किती प्रयत्न केले तर सुटत नाहीत, म्हणजे व्यवहारानं सुटत नाहीत. त्यासाठी तुम्हाला दैवी उपाय करावे लागतात. आणि 3 नंबरचा दोष आहे तो आध्यात्मिक दोष, ज्याला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये तुम्हाला काउन्सिलिंग किंवा तुमच्या मनाला विरक्ती आणणे, हर्षित अवस्था आणणे किंवा तुमच्या मनाच्या विचारसरणीमध्ये बदल करणे इत्यादी उपाय त्याच्यामध्ये असतात. आपण हे बघतच नाही. आपण काय करतो, आलं की त्याला 11 शनिवार कर, अमुक कर, तमुक कर, काहीतरी उपाय सुचवतो. सगळ्यांना दैवी उपाय सुचवतात. नेमकं पाणी कुठं मुरतंय हे बघण्यासाठी 3 पद्धतीने पत्रिका सोडवायची असते. हे भौतिक बघत असताना तुम्हाला व्यवहार दोष बघावे लागतात. त्याचं नेमकं चुकतंय कुठं. ऍसिडिटीचा त्रास आहे, 6ष्ठ स्थानामध्ये तुम्ही सांगणार अग्नी राशी आहे, मंगळ आहे, 6ष्ठावर मंगळाची दृष्टी आहे, तुम्ही सांगणार उष्णतेचे विकार. 8मावर 6ष्ठावर सेम अग्नी तत्वाचं राज्य आहे, पित्त प्रकृती आहे. उपाय सांगताना तुम्हाला काय करायला लागेल, त्या पद्धतीने त्याला उपाय सांगावे लागतील. बाधा आहे, इतर प्रकारचे दैवी दोष आहेत, शाप आहेत, त्याला व्यवहारिक उपाय सांगून नाही चालणार. म्हणजे जिथं बदल होतोय, जे बदल होण्यासारखं आहे, जे बदल होण्यासारखं नाही, असं अनालिसिस तुम्हाला जमलं पाहिजे. मागं आपण विचार केलेला आहे, मागच्या अधिवेशनामध्ये आपण जे बघितलं त्याच्यामध्ये एक पहिल्या भावापासून 4थ्या भावापर्यंत हा वर्तमान काळ आहे, 5व्या भावापासून 8व्या भावापर्यंत हा भूतकाळ आहे, हे भविष्य काळ आहे. लग्नामध्ये जन्म आहे, 8मामध्ये मृत्यू आहे. असं का केलंय? 1, 2, 3, 4 या 4 घरावरून जे बघितलं जातं ते आपल्या हातात आहे, ते वर्तमान काळ आहे. म्हणजे वर्तमान काळामध्ये आपल्याला 2 गोष्टी मिळत असतात. एक, प्रारब्धानं जे आले ते मिळतं आणि प्रयत्नानं जे मिळवणार आहे ते मिळतं. मग प्रारब्धानं काय आलेलं आहे हे जन्मस्थ परिस्थिती सांगत असते तुम्हाला. श्रीमंत घराण्यात जन्म झाला, घरात गाडी घोडा शेतीवाडी उत्तम आहे, हे प्रारब्ध आहे तुमचं. म्हणजे ते तुम्ही येताना घेऊन आलाय. प्रयत्नानं 2 एकर जमीन जादा घेतली, प्रयत्नानं 4 गाड्या 4 घरं जादा घेतली, पैसे कमवलेत, पराक्रम केलाय, हे तुमच्या हातात आहे. म्हणजे 1 ते 4 मध्ये 2 प्रकारे प्रश्न पाहिले जातात. एक, प्रारब्धानं येणाऱ्या गोष्टींच्या विषयी प्रश्न, म्हणजे जन्मता तुमच्या बरोबर जे आलंय, स्वभाव आलाय, शरीर आलंय, वाचा आली, घरदार शेती जमीन आले, सुख आले, आई आली, हे जन्मता तुम्हाला जे मिळाले त्याचं प्रश्न तुम्हाला पाहिजे. 5व्या स्थानापासून 8म स्थानापर्यंत भविष्य काळ आहे, तो तुमच्या हातात नाही. संतती कुठली जन्माला घालायची तुमच्या हातात आहे का? तुमचं शिक्षण जरी डॉक्टर व्हायचं हातात आहे का तुमच्या? मुलं कशी निघणार तुमच्या हातात आहे का? रोग कुठला येणार तुमच्या हातात आहे का? शत्रू कुठला येणार आहे तुमच्या हातात आहे का? बायको कशी मिळणार तुमच्या हातात आहे का? मरणार कसं हे सुद्धा तुमच्या हातात नाहीये. 5 ते 8 मध्ये जे प्रश्न येतात ते तुमच्या हातात नाहीत. तुमचा भविष्यकाळ संपला म्हणजे तुमचा मृत्यू झाला, म्हणजे 8म स्थानात तुमचं भविष्य संपतंय. 8म स्थानात तुम्ही मरताय म्हणून 8म स्थानाला मृत्यू स्थान म्हटलंय. आता मेल्यानंतर लगेच पुढची गती, पुढची गतीमध्ये काय होणार? तुम्ही 1 स्थानापासून 8 स्थानामध्ये जे जे काय कर्म केलेत ते प्रारब्धाच्या रूपानं 9म स्थान ठरवतं. म्हणून 9म स्थान हे पूर्व पुण्याचं स्थान आहे. तुम्ही जे काय केलंय किंवा ज्याच्यावरून तुमचा जन्म होणार आहे असं सगळं प्रारब्ध तुम्हाला 9म स्थानावरून कळतं.
त्या प्रारब्धानुसार तुम्ही अनेक जन्मामध्ये कर्म काय काय करणार किंवा कुठल्या जन्मामध्ये काय कर्म करणार हे दशमस्थान ठरवतं. कोण राजा होणार आहे, कोण चोर होणार आहे, कोण दरोडेखोर होणार आहे, कोण डॉक्टर होणार आहे, हे जे काय कर्म आहे ते दशमस्थान ठरवतं. कर्म केल्यानंतर तुम्ही काय मिळवणार आहे आणि काय घालवणार आहेत हे पुढची 2 घरं ठरवतात. म्हणून त्याला आय आणि व्यय शब्द वापरलाय. शब्द वापरताना सुद्धा त्यांनी फार विचार करून वापरलाय. आय आणि व्यय वापरलाय. लाभ आणि नफा आणि नुकसान वापरलेलं नाहीये, लाभ आणि तोटा वापरलेला नाहीये, ते आपण म्हणतोय. आणि ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन हे 4 घरावरती ठरतं की जे पूर्वजन्मीच्या कर्मावरती आपण घेऊन आलो, त्याच्यानंतर आपला जन्म होतो. गुरु म्हटले, गुरु उभयोदयी, सर्व काळी बलवान असतो गुरु. का बलवान असतो गुरु? त्याला आपण जन्माच्या वेळेस पण तो लागतो आणि मरताना सुद्धा तो लागतो आपल्याला. म्हणून गुरुच्या राशी एक अष्टमात आहे, एक व्ययात आहे. एक जन्माच्या अगोदर आहे आणि मरताना पण मरताना मरायच्या अगोदर पण गुरुची राशी, सॉरी मेल्यानंतर पण. बघा तुम्ही अष्टमानंतर 9 स्थान येतं, म्हणजे धनुराशी येते तिथं, त्याचा अधिपती गुरुच आहे. मृत्यूनंतरच्या गतीला सुद्धा गुरु लागतो. चांगल्या घराण्यात जन्माला यायला सुद्धा प्रारब्धानं गुरुच लागतो. म्हणून जन्माच्या अगोदर गुरुची राशी, मृत्यूनंतर सुद्धा गुरुची राशी आहे, तिथं गुरु बसलाय, त्याशिवाय तुम्हाला गतीच नाहीये. म्हणजे 3 स्तरावर पत्रिका आपल्याला पाहायची असते, 3 प्रकारचे दोष आपल्याला पाहायचे असतात, 3 प्रकारचे काळ आपल्याला पाहायचे असतात. अशा पद्धतीने तुम्ही जर विभागणी प्राथमिक अवस्थेत केली तर तो प्रश्न तुम्हाला लवकर सोडवता येतो किंवा सुटतो. आणि त्यानुसार त्याला उपाय सांगावे लागतात. सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही उपाय सांगताना जे गडबड करता किंवा विचार न करता सांगता, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट येत नाही. असो, थोडं विषयांतर होतंय, पण सांगण्याचा उद्देश काय की केंद्र आणि त्रिकोण, म्हणजे इथं त्यांना 2 गोष्टी अपेक्षित आहेत. त्रिकोण स्थानांचे अधिपती नेहमी शुभ फल देतात, त्रिषडाय यांचे अधिपती नेहमी अशुभ फल देतात. हे 2 सिद्धांत आहेत. नंतरच्या सिद्धांतामध्ये त्यांनी काय सांगितलं, नियमामध्ये काय सांगितलंय, केंद्राधिपती जे आहेत ते शुभग्रह असतील तर शुभ फळ देत नाहीत आणि अशुभ ग्रह असतील तर अशुभ फळ देत नाही. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आज तुम्हाला मी परत एकदा सांगतोय, म्हणजे विनंती करून सांगतोय की तुम्हाला हे जर व्यवस्थित समजायचं असेल तर तुम्ही खरंच त्या नियमानुसार त्या पत्रिका मोकळ्या मांडा, त्यामध्ये ग्रहस्थिती मांडा, शत्रू मित्रत्व, नैसर्गिक मित्र, अतिमित्र, हे जे काय 5 पंचधा मैत्रेचे जे काय आहेत ते सगळे तपासा. हे स्थान जे आहेत त्या स्थानांचे नियम कसे कसे आहेत हे बघत असताना तुम्हाला तत्व, चरस्थिर द्विस्वभाव हे पाहावे लागतील. हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येते की विरुद्ध धर्माची तत्व, विरुद्ध धर्माचे गुणधर्माचे एकत्रित येणं आणि त्याचे रिझल्ट. तुम्हाला जसं तुमचं मत तयार होईल त्या पद्धतीने तुम्ही लिखाण करा, तुम्ही खाली मांडा. केंद्रामध्ये बाबा हे 2 शुभ आले, 2 अशुभ आले, त्याच्यामध्ये शत्रू मित्रत्वाच्या कोष्टकानुसार चंद्राला शनी सम आहे, पण शनीला चंद्र शत्रू आहे, चंद्राला एक शत्रू आहे राहू. मगाशी सांगितल्याप्रमाणे रविचंद्र धड शुभ पण नाही अशुभ पण नाही. म्हणून रविचंद्राच्या जिथं जिथं राशी येतात, कारण रविचंद्राला एकच राशी आहे, 2 राशी असू शकत नाहीत. 2-12 मध्ये रविचंद्राच्या राशी आल्या तर ते शुभ पण नाही अशुभ पण नाही, न्यूट्रल असतात. ते संबंधानं मग त्याला दृष्टियोग पाहायला लागतो, मग ग्रहांचा बलाबल पाहायला लागतं, मग इतर योग त्याला बघितल्यानंतर मग आपण अंदाज बांधायचा की ते किती बलवान आहेत. ठीक आहे, जास्त लोड व्हायला नको, म्हणून आज इथं आपण थांबूया. तुम्हाला जे दिलेले टास्क आहेत ते तुम्ही कराल अशी मला अपेक्षा आहे. केला तर तुमचा फायदा आहे, आणि केला तर मी सांगितल्यापेक्षा तुम्हाला ते लवकर व्यवस्थित समजेल तुमच्या समजण्यासाठी. आणि ते सोडवत असताना तुम्हाला उलट अनेक गोष्टी परत क्लिअर होतील, ज्या पूर्वी तुम्ही शिकलेलं नाही, पूर्वी कधी बघितलेलं नाही, त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला समजायला हळूहळू मदत होईल. ठीक आहे, काय शंका असतील तर एक 5 मिनिटात विचारा आणि नंतर आपण थांबू.
कुणाला काय बोलायचं आहे? सर पंचम स्थान गुरुला अशुभ सांगितलंय म्हणून संततीला गुरु पंचमातला गुरु संततीला म्हणजे संतती देत नाही असं हे आहे का? गुरुच्या बाबतीत एक नियम आहे, स्थानी करीतो हानी जीवा. म्हणजे गुरु ज्या स्थानात आहे त्या स्थानाचा नाश करतो असं आपण गुरुला म्हटलेलं आहे. परंतु 100% तो अनिष्ट फळ देईलच असं नाहीये. समजा गुरु हा संततीचा कारक आहे आणि पंचमत आहे, तर तो संततीला अपाय करेल असं म्हणता येत नाही. तो कदाचित शिक्षणाला वेगळे पंचम स्थानावरून 50 गोष्टी बघितल्या तर त्या 50 पैकी 4-5 गोष्टीला तो अनिष्ट होईल, बाकीच्या गोष्टी शुभफल देईल. प्रत्येक नियमाला अपवाद आहेत. जसं शनीला आहे, शनी काय म्हणतो, शनी स्थानबली आहे आणि दृष्टीनं नाश करतो. म्हणजे शनी ज्या स्थानात आहे त्या स्थानाला वाढवतो, त्या स्थानाचे फळ वाढवतो आणि दृष्टी टाकतो तिथं नाश करतो. म्हणजे दृष्टी जिथं जिथं शनीची जाईल त्या ग्रहांच्या मध्ये विघ्न येणार. समजा शनीची दृष्टी लाभेश शनी आहे आणि त्याची दृष्टी द्वितीय स्थानावर आहे. एक एक्झाम्पल देतो. आपण काय म्हणणार, धननाश करणार, आपण तो लाभेश आहे ना. किंवा केंद्राधिपती आहे, तो द्वितीय स्थानदृष्टी आहे, मग तिथे तो नाश करणार नाही, तो तिथे चांगली फळं देणार. लक्षात आलं का? म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागतो. शब्दशः काही ठिकाणी अर्थ घेऊ नका, काही ठिकाणी शब्दशः घ्या, परंतु तो नियम तयार करण्यापाठीमागं किंवा देण्यापाठीमागं लॉजिक काय आहे, तुमचं काम काय आहे. नियम पाठ होतोच, 10 वेळा वाचला की नियम पाठ होतो, नो डाऊट. परंतु नियम का तयार केला गेला, तुमचा विचार ह्या गोष्टीवरती व्हायला पाहिजे. आपण म्हटलं त्रिकोण स्थानांचे अधिपती नेहमी शुभ फल देतात. का? त्रिकोणात एकाच तत्वाच्या राशी येतात. समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. समानशील व्यसन असलेले लोक एकत्र येतात. मग समान तत्व असलेले लोक एकत्र काय येऊ नयेत? बघा, मेष लग्नाला 1, 5, 9 मंगळ, रवी, गुरु मित्र आहेत. वृषभ लग्नाला शुक्र 2, 6, 10 शुक्र, बुध, शनी मित्र आहेत. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. माझा उद्देश तुम्हाला काय सांगण्याचा आहे की तुम्ही टॅली करून बघा. हे तुम्हाला वर्कआउट केल्याशिवाय लक्षात येणार नाही. मी तोंडी सांगून लक्षात येणार नाही. तुम्हाला स्वतःला कागद घ्यावं लागेल, पेन घ्यावं लागेल, डझनभर कागद खराब करा, तुमचे ठोकताळे तुम्ही मांडा, बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येत राहतील. हो, पुढं सर केंद्रातील ग्रह बलवान होतात असं दिलंय, पण केंद्रेश केंद्रात असेल तर बलवान होणार. आता बघा, केंद्रामध्ये उत्तरोत्तर बलवान असं सांगितलंय. ठीक आहे, उत्तरोत्तर मध्ये दशम स्थान बलवान आलं. ठीक आहे, केंद्रेश मध्ये दशमेश बलवान आला. समजा दशमेश दशमातच आहे, मग त्याला दुसरा नियम लावायचा. शुभ ग्रह असेल तर शुभ फल देणार नाही, अशुभ असेल तर तो अशुभ फल देणार. म्हणजे अशुभ असेल तर तो शुभ देऊ शकतोय, मग तो बलवान होईल. दोन्ही त्याच्यामध्ये. शनीला कसं करायचं सर? दशमाचा अधिपती बुध आहे कारक मध्ये, तो बुधाचा शत्रुग्रह असेल तर परत त्याचं वेटेज कमी येणार. बुधाचा मित्र ग्रह असेल तर वेटेज वाढणार. शत्रू राशीत असेल वेटेज कमी होणार. मित्र राशीत असेल, उच्च राशी असेल, वेटेज वाढणार. बाकीचे पण आस्पेक्ट बघायचे म्हणजे त्याला 100%. एकच म्हणून म्हणतोय नियम की हे समजण्यासाठी तुम्हाला 12 लग्नाच्या कुंडल्या, एका लग्नाच्या 12 कुंडल्या, असं 12 लग्नाच्या 12 कुंडल्या तुम्हाला मांडाव्या लागतील आणि त्यामध्ये तुम्हाला केंद्र आणि त्रिकोणाचे अधिपती टॅली करावे लागतील. मग कोण कोणाचे शत्रू आहे, कोण कोणाचा मित्र आहे, कोण केंद्रेश आहे, कोण त्रिकोणेश आहे, कोण कुठं पडल्यानंतर 3 स्तरामध्ये तो बलवान आहे का, ग्रह स्तरावर, राशी स्तरावर, मूळ मालक स्तरावरती, शत्रू मित्रत्वामध्ये कुठं सापडतोय का, त्रिषडामध्ये त्याची कुठं राशी येते का. इथे काय तुम्हाला 8 ऑब्जेक्ट दिलेत. ग्रह, दृष्टी, राशी, भाव, संबंध, बल,
हे जे काय 8 गोष्टी तुम्हाला आज मी दिलेल्या आहेत त्या गोष्टी तपासा. पापग्रह कुठे येतो, पाप मध्ये केवळ पाप आणि परमपाप हे 2 प्रकार दिलेत. शुभ मध्ये शुभ आणि अतिशुभ परत 2 दिलेत. करा अनालिसिस. सर मी सांगतोय तुम्हाला समजणार नाही, मे बी काही लोकांना समजलं असेल, ते वाचून समजेल, परंतु स्वतः तोपर्यंत तुम्ही एक्सरसाइज करत नाही तोपर्यंत तुमच्या पूर्ण लक्षात येणार नाही. काय म्हणला मॅडम? 12 लग्नाच्या 12 कळल्या, पण एका लग्नाच्या 12 कशा मांडायच्या ते नाही कळलं. 20 लग्नाच्या 12 कुंडल्या मांडायच्या. त्याच्यामध्ये समजा एक रवी घेतला तुम्ही, रवी लग्नात मांडला, रवी पासून हा तात्कालीन मित्र आणि तात्कालीन शत्रू बघायला नकोत का तुम्हाला? चंद्रापासून बघा, बर मंगळापासून बघा. प्रत्येक लग्नाला, मेष लग्नाला एका पत्रिकेत रवी मांडा, एका पत्रिकेत चंद्र मांडा. ते ओके. कशासाठी मांडायचं? भविष्यामध्ये राजयोगकारक ग्रह असतात किंवा काही ग्रहांचे नियम असतात. त्या नियमामध्ये समजा एखादा नियम आहे, त्या नियमामध्ये तुम्हाला 2-3 ग्रहांचे स्वामी एक इथं असेल आणि एक इथं असेल असं दिलं. एक चतुर्धात आहे, एक लाभेश आहे आणि एक अष्टमात आहे, असं 3 ग्रहांच्या योगामुळे समजा कॅन्सर झाला, असं एखादा नियम आला, तर तुम्हाला काय बघायला पाहिजे? समजा रवी लग्नात आहे, आपण एक XYZ उदाहरण घेतो फक्त. समजा रवी लग्नात आहे, त्यात 3, 6, 11 मध्ये जे ग्रह आहेत त्याच्याशी तो तात्कालीन शत्रुत्व ठेवतो. आणि 3, 6, 11 मध्ये एखादा शत्रुग्रह आहे की जो रवीवरती पण दृष्टी टाकतो, किंवा 3, 6, 11 मध्ये काही समजा 1-2 ग्रह आहेत की ते शत्रुभाव ठेवतात. मग त्याचा परिणाम कसा होतो? रवी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणापासून त्या भावामध्ये जर 3 भावामध्ये अशुभ ग्रह असतील तर ते 3 भाव जे जे गोष्टी दर्शवतात, समजा एखाद्यानं पत्नी दर्शवली, एखाद्याने मुलं दर्शवली, एखाद्यानं आरोग्य दर्शवलं, तर त्यात बिघाड होतो. आणि तो बिघाड जो आहे तो रवीच्या महादशेत होतो. याचा संबंध पुढे नियमामध्ये येणार आहे. सूक्ष्म दृष्टीने विचार करा. नियम पाठ करू नका. नियम कसा तयार झाला ह्याच्यावरती तुमचं चिंतन पाहिजे. त्याचं बेसिक लॉजिक काय आहे, असं का सांगितलंय, पाराशी ऋषीने तसं का सांगितलं, त्यांनी याचं कुठेतरी अनालिसिस केलं असणार आहे, त्यांनी हे 10 वेळा 15 वेळा मांडून बघितलं असणार आहे, त्यांना कुठेतरी जाणवलं असणार आहे, अनुभव आले असणार आहेत. दोन्ही गोष्टीचा विचार करून केलाय. त्यांची दृष्टी जी आहे, त्यांची विचारसरणी जी आहे ती आणण्याचा प्रयत्न करा. 100% येणार नाही, पण सम ऑफ द पर्सेंटेज तर आपण ग्रास्प करू. ठीक आहे, थांबूया इथं आपण. 9:30 झालेले आहेत. आता पुढचा क्लास आपला बुधवारी होईल. बुधवारी 3 नंबरचं लेक्चर होईल आपलं. आपण 10 लेक्चर मध्ये आपण हा विषय संपवणार आहोत. आणि हे जर समजत असेल तर तुम्हाला हा टास्क वेळच्या वेळी केला पाहिजे, तर तुमच्या ते लक्षात येईल. हे मी वारंवार तुम्हाला सांगतोय, ट्राय करून बघा. थांबूया आपण. आजच्या PDF सर टाका. हो, आजची PDF प्लस बलाबल दोन्ही PDF टाकतोय. जर समजा ह्यातलं तुम्हाला वाचून कोणाला काही कळलं नाही तर बिनधास्त मला तुम्ही फोन करू शकताय. मी त्यावेळेला रिकाम असलो तर तुम्हाला नक्की 100% सांगेन. आम्हाला या टास्क मध्येच अडेल, मला तरी मी विचारेन नक्की. हो, जो तुम्ही ट्राय टास्क दिला करा. त्याच्यात काहीतरी गोष्टी तुम्हाला समजतीलच. समजणार नाही असं काही नाहीये, पण तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. हो हो नाही, मी 12 कुंडल्या मांडून पण ठेवल्या. आता उद्या अभ्यास करायचा ठरवलं होतं, पण हो आता आज आणिच सांगितलं तुम्ही ऍडिशनल तेही करेन. मॅडम, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. जेवढं नाही, पण 2 दिवस नव्हते. करा. हो 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 करणार. ठीक आहे, चालेल. थांबूया आपण. भेटूया पुढच्या बुधवारी. हो.